PWD मधल्या 111 कोटींच्या कथित अपहार प्रकरणी विक्रमगड नगराध्यक्ष पिंका पडवळेला अटक करण्यात आली आहे। ओवी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकाला सुद्धा या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे पैसे लाटण्याचा डाव असा आरोप आहे। सार्वजनिक बांधकाम विभागातील तब्बल 111 कोटी 63 लाखांच्या कथित अपहाराचा डाव SBI बँकेतल्या सतर्क कर्मचाऱ्यांमुळे उधळला गेलाय। या प्रकरणी ओवी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालक आणि विक्रमगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष निलेश रमेश पडवळे उर्फ पिंका पडवळे याला ठाणे येथून अटक करण्यात आली आहे। त्याच्यासोबतच यज्ञेश अंभिरे याला सुद्धा अटक झाली आहे। त्यांच्या विरोधात जव्हार पोलिसांनी फसवणुकीसह वेगवेगळ्या कलमांतर्गत रात्री उशिरा गुन्हा दाखल केलाय। मुख्य आरोपी पिंका पडवळे हा विक्रमगड नगरपंचायतीचा नगराध्यक्ष असून शिवसेना शिंदे गट उपनेते निलेश सांबरे यांचा सख्खा मेहुणा आहे। त्यामुळे या प्रकरणानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे। ओवी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकाला सुद्धा अटक झाली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे पैसे लाटण्याचा डाव आखण्यात आला होता। या प्रकरणी जव्हार PWD मधील 111 कोटींच्या कथित अपहार प्रकरणी अटक करण्यात आली। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांच्याकडून। मनोज, काय अधिक माहिती या संदर्भात? दीपाली, अत्यंत मोठा असा हा घोटाळा होता आणि जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील जे पैसे होते ते 111 कोटी आणि 63 लाख रुपये जे जव्हार बँकेच्या अकाउंटमध्ये होते ते पैसे विक्रमगड नगराध्यक्ष पिंका पडवळे आणि काही याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे। यांच्या संगनमतातून हे पैसे लाटण्याचा प्रकार होता। मात्र बँकेच्या सतत अधिकाऱ्यांमुळे हा प्रकरण उघडकीस आलेला आहे आणि त्यानंतर जेव्हा बँकेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चौकशी केली त्यानंतर आणि पत्रकारांनी या संदर्भातल्या बातम्या लागल्या त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आणि या संदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तात्काळ चौकशीचे आदेश देऊन सापळा रचून रात्री उशिरा पिंका पडवळे उर्फ निलेश रमेश पडवळे याला ठाण्यातून अटक केलेली आहे आणि निलेश पडवळे उर्फ पिंका पडवळे हा विक्रमगड नगरपंचायतीचा विद्यमान नगराध्यक्ष आहे। शिवाय तो शिवसेनेचे मोठे नेते मानले जाणारे उपनेते निलेश सांबरे ज्यांची जिजाऊ सामाजिक संस्था आहे त्यांचा सख्खा मेहुणा आहे आणि या अटक झाल्यामुळं मोठा एक गैरव्यवहार समोर आलेला आहे। या अगोदर देखील यांनी अशा प्रकारचे काही पैसे काढलेले आहेत का या संदर्भात देखील चौकशी करण्यात येईल आणि आणखी कोणी याच्या संदर्भात या गुन्ह्यामध्ये सहभागी आहेत का याविषयी चौकशी सुरू आहे। आज जव्हारच्या न्यायालयात पिंका पडवळे याला हजर केलं जाणार आहे आणि त्याची पोलीस कोठडी मागण्यात येणार असल्याचं आपल्याला पोलिसांनी सांगितलेलं आहे। निश्चितच मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।